पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जे काही झालं ते इथे फक्त मला माहिती आहे आणि तुझी मदत फक्त मीच करू शकते, हे लक्षात आहे ना तुझ्या? एक मिनिट, मग का मदत करत नाही आहात तुम्ही माझी? मी सांगतेय ना तुला, आधी पुरावे गोळा करूया ना वल्ली, मग तिचं खरं सगळ्यांना सांगूया। अजून गोंधळ नको, कळतंय मी काय सांगतेय? ऐक माझं, म्हणून शांतपणे विचार कर। सचिन माझा नवरा आहे, त्याच्यामुळे काय करायचं कसं करायचं ते मी ठरवणार। कधी करायचं ते मी ठरवणार नाही, कधी करायचं ते सुद्धा मीच ठरवणार, कारण आपल्या टीमची बॉस मी आहे, कारण मी आहे सचिनची बायको। कळलं? तुला माझी मदत हवी आहे की नको? हवी आहे ना। हळू हळू बोल। हवी आहे। पण तुम्ही मगाशी म्हणालात की मी वेड लागल्यासारखं वागतेय, खोटं बोलत होतात ना? मी तुला वेडी म्हणाले नाही वल्ली, पण मी काय बोलते हे शांतपणे ऐकून घेण्याच्या आधी तू तरा तिथून निघून गेलीस। बरं ठीक आहे, काय करायचं कसं करायचं ते तुम्ही ठरवा, मी तुमच्या टीम मध्ये पण बॉस मीच आहे। अरे बाई, बॉस तू? खुश मानाने बोला ना माझ्याशी, मी बॉस आहे ना। बरं, खूप आदराने बोलते। खुश? तुम्ही मदत करणार असाल तर? मी मदत करणार आहे तुझी वल्ली। फायनल? फायनल? धन्यवाद। पटवर्धन निघालास? हा, म्हणजे आजची वर्कलिस्ट कंप्लीट झाली सर, आणि खरं सांगायचं तर खूप भूक लागली। कधी एकदा घरी जातो आणि जेवतो असं झालंय। बरोबरच आहे, दुपारी जेवला नाहीयेस मग दुसरं काय होणार? हा पण ठीक आहे, जा जेवून घे। नाही सर, तुम्ही आलात म्हणजे काहीतरी काम असणार। काही अर्जंट आहे का? तुम्ही भुकेची काळजी करू नका, काही अर्जंट काम असेल मी थांबतो, करतो। काम आहे पण अर्जंट नाहीये। नाही सर, मी थांबतो, तुम्ही सांगा ना। पटवर्धन जा आणि जेवून घे, उद्या बोलू, बाय। थँक्यू सर। मावशी, मेथी झालीये निवडून आता, आणि काय करायचं? अगं बाई, हे केलंस तेच खूप झालं, कशाला ग? अगं 2 तास भेटायला म्हणून येतेस आणि लगेच एवढी सगळी कामं करून ठेवते। काय मावशी, माझं घर नाहीये का? आहे ग बाई, तुझंच घर आहे, पण कसं होतं इकडनं परत घरी गेल्यावर तीच कामं करायची, कशाला एवढं? बरं ते जाऊ दे, तू जेवायला थांब। नाही मावशी, अहो सौरभ येईल, मी निघते आता। मग येऊ दे ना, आला तर थांबेल, तू जेवून जा। हे बघ, तुला सांगू का, आता मी ना गरम गरम पोळ्या करते, एक पोळी अशी तव्यावर आणि तव्यावरून ताटात। नाही नको मावशी, उगाच सौरभ येईल, वैताग येईल तो। त्याला काय झालं वैतागायला? तू त्याला सांगितलंस ना तुला हवं तेव्हा तू इथे येऊ शकतेस, मग झालं तर। मावशी, या म्हाताऱ्या मावशीला नाही कळलं? तेवढ्यात सौरभ आला नाही म्हणजे मिळवलं। तुला हे थांब जरा मी घेते, तुम्ही बसा बघू इथे मावशी। हो हो बरं। अगं मावशी, एक मिनिट। काय ग? या इथे, माझी पोटी तापेल, बसा। अगं बाई, इथून हलू नका, मी करतीये सगळं। कर बाई, किती मी करतीये ना, शांत बसा। अनामिका आज पण इकडेच? तिला माहितीये या वेळेत मी घरी येतो, तरी थांबले। मावशीला फोन करून विचारू का किती वेळ थांबणार आहे? नको, जाऊ दे,
काय ग इतकं मन लावून सगळं करतेस पण तुझ्या चपला बाहेर बघून सौरभ आत येईल असं वाटतं का तुला? काय हो मावशी, देवा, अजून किती वेळ थांबणार आहे? म्हणजे माझ्याच घरात मलाच जायची चोरी आहे. अरे काय म्हणताय? येतो. हा आहे जरा. मावशी आता स्वयंपाक बाकीचा झालाय सगळा, फक्त कुकर लावायचा बाकी आहे. नाही नाही मी काय म्हणते, मी कुकरचं बघते. तू एक काम कर ना, तू वल्ली काय करते जरा बघ ना. मला त्याची काळजी वाटते ग. अगं तिच्या डोक्यात कधी काय येईल काय सांगता येत नाही बाई. तुम्ही नका इतकी काळजी करू, मी पटकन डोकावून आले. हा, बघ मी कुकरचं बघ. काळजी आले बाकीचा हो आवरायला. हो हो. वल्लीना नेहमी आपल्या नात्यात फ्लॉ शोधत असते. तिला अजिबात आवडत नाही ना की आपलं नातं एवढं चांगलंपणे चालतंय. पण या सगळ्यात अनामिका कशी काय खेचली गेली आहे? आपल्या नात्यांबद्दल अनामिकाला काही माहिती नाहीये ना? मला काय माहिती, आणि मला नाही बोलायचं आता त्याच्याबद्दल. सचिन तू माझ्याकडे बघ. कशाला? सचिन इकडे बघ. माझ्याकडे बघ. बघ, मला चांगलंपणे माहितीये तू तुझ्या वहिनीशी सगळ्या गोष्टी शेअर करतो. मला फक्त तुझ्या डोळ्यात डोळे टाकून एवढंच विचारायचं आहे की तू आपल्याबद्दल वहिनीला सांगितलंय का? असलं काही केलेलं नाही मी. वास ना आता, झाला ना विषय. तू असं कसं? आत्ता तात्पुरत्यासाठी गोष्टी बाजूला गेल्यात, पण कोणाच्या तरी डोक्यात आहे की रिया सचिनला चांगलंपणे वागवत नाहीये. मे बी वल्ली मुद्दामून करत असेल तर? नाही तिला बघायचं असेल की जर तिने म्हटलं की रिया सचिनला चांगलंपणे वागवत नाहीये तर आपण कसं रिॲक्ट करणार आहोत, म्हणून मुद्दामून करत असेल तर? तिला काय बावळट नाही आहे इतकी. तिला पण कळत असेलच ना, तिचा नवरा खरंच इतका आनंदात आहे की फक्त हसरा चेहरा ठेवून फिरतोय. सचिन जास्त तुझी बायकोची साईड घ्यायची गरज नाहीये. नाही ऍक्च्युली काय आहे ना, तू घे तिची साईड. मी पण काय गप्प बसणार नाहीये. मी असं धडा शिकवणार ना तुझ्या वल्लीला मॅडम की ती कधीच माझ्या वाट्यावर नाही येणार आहे. वल्लीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुम्ही आहात आणि मी आहे. मॅडम मी हे कात्रीत सापडलोय ना म्हणून तुमचं सगळं ऐकून घेतोय. पण माझं अजूनही वल्लीवरच प्रेम आहे, लक्षात ठेवा. तिला काहीही झालेलं मला चालणार नाही. सचिनचं अजूनही वल्लीवर प्रेम आहे, मग का करतोय तो असं? असा कुठल्या कात्रीत सापडलाय तो? गप्प राहा. सचिन आपला कॉन्व्हर्सेशन कोणतरी ऐकत होता. तेवढंच काम आहे ना माझ्या घरच्यांना. हे बघ, तुझ्या घरच्यांना काय काम आहे काय नाही मला नाही माहिती, पण आपल्यावर कोणतरी वॉच ठेवतोय हे नक्की आहे. मॅडम प्लीज, तुम्ही आता नवीन नवीन कारणं शोधून काढू नका ना ड्रामा करण्यासाठी. मी ऐकतो तुमचं तेवढं बास आहे ना, तेवढं खुश राहा ना. सारखा जाऊ दे, मला बोलायचंच. जाऊ काय? नको, उगाच माई मावशी समोर परत वादावादी नको. बाहेर बसतो थोडा वेळ. अनामिका मला जरा ते हे दे ग, मोठा ताट दे जरा. हे काढलंय ना. काय ग, काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? नाही, मी काय म्हणत होते, मी राधाला जरा फोन करते. ती वाट बघत बसेल जेवायला. मी सांगितलं नाहीये ना मी इथे थांबतीये ते, म्हणून म्हटलं फोन करावा एकदा. तुझ्या घरी तिकडे स्वयंपाक झालाय का? नाहीतर राधाला पण इथेच बोला ना.
रमा आहे का घरी? नाही, आई नाहीये. तिचा तो विरंगुळा ग्रुप आहे ना, त्यांच्या बरोबर काहीतरी कार्यक्रम ठरलाय. हा. राधा आणि नील असतील, म्हणजे टीव्ही वगैरे बघतायत. कुठली तरी सिरीज संपवायचं चाललंय त्यांचं. मी पटकन जरा तिला फोन करून आलेच सांगते. हो हो हो. अगं वल्ली, किती ठेवलेत बटाटे? 5. हो का? बर. पॉज कर ना, मामाचा फोन आहे. हा मामा बोल पटकन. काय चालू आहे? मी आणि नील टीव्ही बघतोय, तुझ्यासाठी पॉज केलाय, लवकर बोल. बरं ऐक, स्वयंपाक आहे सकाळचा, तुम्ही जेवून घ्याल. मला माहितीये, पण तरी सुद्धा आम्ही थांबणार आहोत तुझ्यासाठी. बाळा, मी माई मावशींना भेटायला आले, इथेच जेवून येणार आहे. अरे नाईस. आणि पट्या पण आहे का? तो आलाय घरी? माहित नाही, म्हणजे येऊन गेला असेल कदाचित चपला बघून. धन्य आहात तुम्ही लोक, शपथ. हो आहे. ठेव फोन. कसले आहेत यार हे दोघं. आता काय आलं? एकमेकांच्या चपला बघून एकमेकांना अवॉइड करताय. आता मम्मा थांबली वाड्यावर जेवायला, तर म्हणून पट्या नाही येते तिकडे. काय तर आपलं. दादा बाय. हे काय छान वातावरण. बसलं पाहिजे रोज थोडा वेळ बाहेर, चांगलं असतं. छान छान. तू काय घरी नाही? ते इस्त्रीचे कपडे घेऊन गेले. जा मग, उशीर झालाय जा. हा. कधी येतंय कोणास ठाऊक. मावशी, आप्पा, मी आलोय. इकडेच आहेत. अगं तुम्ही दोघी बसा ना. आलो आलो आम्ही पण. आम्ही पण बसतो, जरा घेतो सगळं. ते जवळच, म्हणजे वाढता येईल आपल्याला. त्या टास आहेत नेमके. सच्चो, हे कुठे आहे? काय गोड काही केलं नाही वाटतं. आहे ना? श्रीखंड आहे फ्रीज मध्ये, आणते नंतर. हा. ते देते. हे दे. हे हे हे. मला आमटी नको ना. नाही मला नको, मला मी भातावर घेईन. वल्ली तुला घे की वाढून, पोळी वाढू तुला. सचू तू सगळ्यांसोबत जेव, मी आपल्या रूम मध्ये जेवते. तसं पण इथे मी कोणालाच आवडत नाही ना. नाही ठीक आहे, जा तू तुझ्या खोलीत जाऊन जेव. आमची कोणाचीच काही हरकत नाही. त्यापेक्षा एक काम कर ना, तू खोलीतच बस, खोलीच्या बाहेर निघूच नकोस. हा, तुला जेवण नाश्ता सगळं तिकडेच आणून देतो, चालेल? थांब रिया, तू नसशील तर मला पण जाणार नाही जेवण. मी पण आलो तुझ्यासोबत खोलीत. अगं रिया, तू इथंच बस ना आमच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर जेव. असं एकटीनं कसं जेवण जाईल तुला? बस. नको ताई, तसं पण इथे कोणालाच मी आवडत नाही. सगळ्यांचा जेवणाच्या वेळ मूड ऑफ होईल. राहू द्या. नाही नाही, जेवताना कुणाच्याही मनात असा विचार येणार नाही, मला खात्री आहे. तू बस इथं आमच्या बरोबर, काही हरकत नाही. वल्ली, आता जेवताना वाद नको, तू शांत राहा. ठीक आहे, मग मी इथेच बसते. काय पटवर्धन? अरे फडकी, काय म्हणताय? ठीक आहे, अजूनही बाहेरच? हे सहज. शिक्षा केली काय कोणी? नाही नाही, शिक्षा नाही हो, सहज असं. हे असं होय? ठीक आहे ठीक आहे, या. काय सांगू तुम्हाला, शिक्षाच मिळाली. प्रेमात पडण्याचा निर्णय चुकला ना.
त्याचीच शिक्षा भोगतोय. वल्ली जरा सरकते का? थँक्यू. अगं तुझं काय राहिलं? काही घ्यायचं राहिलंय का? काही नाही होणार जाऊबाई. बाहेर चला, मला तुमच्याशी बोलायचं. आता जेवताना काय काम आहे वल्ली? असू दे, बोलू नंतर. बस. तेवढंच महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला ताटावरनं उठवते. बाई, आता हिला काय झालं ग? मी बघते मावशी. तिचं काय चाललंय ना काही कळतच नाही. जेवा. नाही, खरं म्हणजे मला जेवायची अजिबात इच्छा नाहीच आहे. लोणचं आणा. थांबा, माझ्याकडे घेऊन येते. मी तुम्हाला सांगितलं ना महत्वाच्या विषयी बोलायचे. अहो ती रिया क्रिया वल्ली पानं वाढली का ग? वल्ली थांब. अगं असं का? वल्ली नाही नाही, आपण इथे नको, आपण खाली जाऊन बोलूया. म्हणजे स्वयंपाकघरात जाऊन बोलूया वल्ली. अहो पण कशाला? तिकडे सगळी माणसं आहेत ना, मला त्यांच्यासमोर नाही बोलता येणार. मला हे बघा, मला तुमच्याशी ना एकांतात बोलायचंय म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन आले. आणि मला जे बोलायचंय ना ते तुम्ही आता ऐका. या लवकर. आता काय? कोणीतरी येईल ना, या ना. वल्ली इथे नको वल्ली. कोणीतरी येईल, मी दरवाजा लावून घेते. ऐका, ती रिया डोक्यात जायला लागली माझ्या. खूप डोक्यात जायला लागली. तिचा चेहरा बघितला ना तरी मला राग येतोय. मला इतका राग येतोय, इतका राग. तिकडे काय बघताय? माझ्याकडे बघा ना, मी बोलतेय ना काहीतरी. हे बघा, तिचं वागणं मला सहन होत नाही. हा, मला अजिबात सहन होत नाही. सहन होत नाहीये म्हणजे काय सहन होत नाहीये? तिचं वागणं, ती कशी वागते बघितलं का तुम्ही? तुम्ही मला बोलात ना वल्ली शांत राहा, म्हणून मी शांत बसले. हा, तिचं वागणं बघितलं ना की माझी तळपायाच्या मस्तकात जातीये. आणि आता जर मी काही केलं तर त्यासाठी मी जबाबदार नाही. काही करू शकते म्हणजे काय? काय करणारस तू? खून खून करेन मी त्या बाईचा. तू थोडी वेडी आहेस का वल्ली? काय बोलतेस तू? कळतंय का तुला? करणार. वल्ली, असे विचार मनात सुद्धा आणू नकोस. अजून काय करू मी? हा, तुम्ही तरी माझ्या पाठीशी उभे राहा ना. मी सतत तुझ्या पाठीशी आहे, पण तू हे असं जर का काही करणार असलीस ना वल्ली, तर मी सरळ सगळ्यांना सांगून टाकेन हिचा आणि माझा काही संबंधच नाही. असं कसं सांगाल? असं कसं सांगाल आपला संबंध नाहीये? हे बघा, जर खुनाच्या आरोपात पोलिसांनी मला अटक केली ना तर मी सांगेन की तुम्ही मला हे खून करायला सांगितलं. कोपऱ्यापासून हात जोडते मी तुला. धन्य आहेस बाई तू वल्ली. तुम्हाला नकोय नाही सगळं, मग त्या महामायेचा बंदोबस्त कर. दादा का फोन करतो? हॅलो. हॅलो सचिन, अरे ती पार्टी आतमध्ये आहे का? पार्टी म्हणजे वल्ली? वल्लीसाठी फोन करेन का मी सचिन? मग मावशी? सचिन मग कोण? मला कळत नाही काय बोलतोस तू. त्या आहेत का आतमध्ये? मी अनामिका. हो आहेत ना वाड्यात. का रे? त्या काय करतात अजून इकडे? म्हणजे माझ्याच घरी मीच आत येऊ शकत नाही. काय चालेल त्यांचं इतका वेळ आतमध्ये? वल्ली काहीतरी त्यांना बाहेर घेऊन गेली कुठेतरी. अरे सचिन, तू मला अशी उडवाउडवीची उत्तर दिलीस. मी आता कोणाच्या भरोशावर आत येणार आहे? मला माहिती नाही कुठे दोघी, पण हॉलमध्ये नाही येत. आम्ही हॉलमध्येच सगळे. हॉलमध्ये नाही आहेत? हो. बरं, एक काम कर. म्हणजे त्या हॉलमध्ये नाही आहेत म्हणजे कुठल्या तरी खोलीत असते. त्या हॉलमध्ये यायच्या आत मी पटकन वरती माझ्या खोलीत निघून जातो. तू एक काम कर, तू फोन सुरू ठेव, म्हणजे तुम्हाला लाईव्ह अपडेट देत राहशील. लाईव्ह अपडेट काय त्याच्यात द्यायचं? आता काही तुझं नाही तिथे. त्या तू ये आणि मी ठेवतो फोन. आता जेवतोय. नाही. तुम्ही जर लवकरात लवकर काही केलं नाही ना तर पुढे काय होईल याला मी जबाबदार नसेल, तुम्ही जबाबदार असाल.
तुम्ही लवकरात लवकर मला मदत करा. वल्ली प्लीज आता तरी पणा करू नकोस. मग मी काय करू? हे बघा हे सगळं ना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. मला नाही सहन होत आणि तुम्ही काय आता सांगू नका आणि समजावूही नका. हे सगळं लवकरात लवकर बंद करा. बास, हा विषय संपवून टाका एकदाचा. अगं वल्ली बट आय रिअली मिस यू. का भांडतोय आपण सारखे? बापरे, निघायला हवं. पट्या यायची वेळ झाली.